नमस्कार मंडळी. तर मी सुषमा आणि मागं माझ्या कोकिळीचा आवाज तुम्ही ऐकत जाता. सकाळ सकाळ ना आवाज कोकिळाचा ऐकला ना इतकं प्रसन्न वाटते की काय सांगू. माझं आवरून घेतलं आणि सगळ्यात पहिल्यांदा एंट्री केली ती म्हणजे किचनमध्ये. आता किचनमध्येच आपल्या बायकांचं ना सगळ्यात जास्त कामं असतात. स्वयंपाक, चहा, पाणी हे सगळं आवरावं लागतं. किचनमध्ये खूप छान ऊन येतं आणि मला असं साय टाकून ना चहा प्यायला खूपच आवडतो. हे घरचंच दूध होतं. तोपर्यंत असं दारावर ना ही देवीचा गाडा आला होता, तर मग त्यांना मी तांदूळ दिले आणि त्यानंतर मस्त असा गरमागरम चहा पिऊन घेतला. चहा पिल्यानंतर मी देवपूजा केली आणि मग घेतलं स्वयंपाक करायला. तर स्वयंपाकात आज मला चपाती आणि भाजी बनवायची होती. माझा तर आज उपवास होता, गुरुवार. मी स्वामींचे 11 गुरुवार करायला सुरुवात केली, त्यातला आज हा 3रा गुरुवार होता. त्यानंतर मस्त असं स्वयंपाक बनवून घेतला, सगळी कामं आवरली आणि दुपारच्या टायमाला मी खिचडी बनवायला घेतली. आता मी मिरची ह्यामध्ये जर वेळेस वाटून टाकते मिक्सरमध्ये, पण नेमकी लाईट गेली होती त्यामुळे मी चिरूनच टाकली आणि भूक पण खूप लागली होती. मग पटकन असं शाबू बनवून घेतला. आणि ह्या मुलांचं ना दिवसभर बघा हे काही ना काय असं करामती चालूच असतात. तुमची पण मुलं अशीच करतात का? त्यानंतर मस्त असं फराळ करून घेतलं. तर त्यामध्ये होतं दही, शाबू आणि आता आंब्याचं सीझन आहे तर ऑफकोर्स आंबा तर असणारच. त्यानंतर घेतलं मी पारायण करायला, म्हणजेच मी ना स्वामी चरित्र सारामृतचे 21 अध्याय वाचते. त्यानंतर दुपारी थोडा टाईम होता तर झोप घेतली आणि मग उठल्यावर बघा छान असं कलिंगड कापलं. आता हे छोटंसंच होतं पण खूप गोड होतं, त्यामुळे आमच्या मुलांची छान पार्टी झाली. तर व्हिडिओ कसा वाटला ना नक्की सांगा. बाय.